खेळते मला का? काय खेळते मला कळेल का? अच्छा सजू बोल. सजू मावशी पिंटी मावशी बोल की सजू. हॅलो सजू बोल बाई. तुझं फोन चालू आहे का? तुम्हाला सांगितलं ना फोन घ्यायचा नाही. काय घेतला? खेळायचं नाही, हातात फोनच घ्यायचा नाही. खराब आहे तरी पण घ्यायचा नाही. फुटलेला आहे तुझा बाबांचा फोन. मग सारखा गडी गडी येत असं ना. कोणाकोणाचे येतात फोन तुला? एवढ्या जणांचे? मावशी सुकलेलं झाड सजीव असतंय. हा सुकलेलं झाड म्हणजे सजीव नाही, ते गेलेलंच असतं. आता हे पहा ना आपलं आंब्याचं झाड सुकलेलं म्हणजे पार पूर्ण लाकूड झालंय ते. सुकलेलं झाड सुकलंय म्हणजे ते निर्जीव. मला नव्हतं. तू पण विचार, कारण त्याच्यात जीवच नाही राहत ना. आपण असं खेळत ते विचारणार कुत्र्यान. तुम्ही मावशी तुम्ही विचारा कुत्र्यान ते त्याच्या माझ्या मागं थांब आणि आउट झालं की मग हे सांग विचारा. काय करू बरं? मी नाव घेऊ का? ठीक आहे. आता मी येते. शौर्य, सजीव, परस, काय परीस, परीस, परीस दगड राहत. साचीला माहिती तरी साचीने हे केलं. साची दगड परीस दगड. साची सांग परीसची काय काय गोष्ट? परीसला जर आपण कपाटाला म्हणजे लोखंडाच्या तो एक दगड असा असतो. आणि हे काल्पनिक आहे का खरं खरे? काल्पनिक काल्पनिक आहे हे. म्हणजे आहे का नाही हे माहिती नाही, पण परीस हे असं लिहिलेलं असतं. म्हणजे परीस म्हणजे परिसासारखं, पहिल्यापासून परिसासारखा स्पर्श. आता काय म्हणू? आंब्याचं झाड, चिकूचं झाड, शौर्याचे पाय, साचीची मान, लाकडाची फांदी. बरोबर आहे बरोबर आहे. लाकडाची फांदी. लाकडाला फांदीच नसते. चुकलं 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 चुकलं. माझं पण चुकलं. हा जिंकला. ठीक आहे चला. आता 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 लिंबाचं झाड. लिंबाचं झाड झाल्यानंतर शौर्याचा हात, कुहूचे कान, सजीव. आणि अजून काय? खडा, निर्जीव, दगड, निर्जीव. आठवत नाही मला पटापटा. बुलबुल, बुलबुल सजीव. कोयल, सजीव. कुकू, सजीव. कुकू पक्षीचं नाव आहे. कुकून कोयल आणि कुहू एकच. कू सजीव. आणि ही कू सजीवच. आणि हा शौर्य. आपण सजीव. शौर्य पप्पी दे. शौर्य चल चल मला काम आहे आता. तुम्ही खेळा. मस्त खेळ चालू आहे तुमचा. म्हणजे इकडची ही जी पार्टी आहे त्यांनी असे 2 रेषा मारलेल्या होत्या. ते गेल्या 2 बाजूनी चौकणी. आणि हे सजीव आणि हे निर्जीव. म्हणजे जे जे शब्द बोलाल ते सजीवमध्ये यायचं आणि नाही बोललेलं निर्जीव असेल तर ते. आणि मग चूक झाली ऐकण्यात किंवा गडबड झाली ते पटपट जर बोललं ना तर किती टायमिंग आहे ब समजण्याचा. म्हणजे कॅच कसं करतं आणि लवकर समजण्याचं. तर हा एक छान खेळ आहे आणि या खेळामधून ज्ञान पण मिळतं. आणि मुलं खेळू राहिलेली. आज मोबाईल त्यांच्या हातातून सुटलेलाच आहे आजचा, पण ते दुपारी घेणार आहे मला माहिती आहे. आणि याच्या हातामध्ये मोबाईल आहे पण तो फुटलेला आहे. तो म्हणतो की तो काही चालू नाहीये. मी काही मोबाईल घेतलेला नाही पण मोबाईल त्याच्या खिशामध्ये आहे. आणि घडी घडी त्याच्या बाबांचा फोन येतो त्याला. 4 फोन येते आतापर्यंत. कोणाकोणाचे फोन आले तुला? आलूचे आणि माझ्या सरचे आणि साचीचे आणि साची तर येतच. मग साचीचं काय? तुझ्या सरांचे पण फोन येतात. वा 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 वा. बाबाचे माझ्या ऑफिस तुला ऑफिस पण आहे.
बर ठीक आहे, चला तुम्ही फोनवर एंगेज आहात, तुम्ही खेळा. ए या खेळाला नाव काय? हा या खेळाला नाव काय? मनाने काढले. अच्छा अच्छा, अरे वा वा, 10 फोन येतात. मनाने काढलेला हा खेळ आहे असं म्हणताय. चुकलं, मोती सजीव नाही मोती मधला शिल्प, मोतीचा हे नाही, मग मोती बाहेर काढल्यानंतर तो काय मोठा मोठा होतो का? नाही ते नाही, त्याच्या आतला. मग ते शिंपल्यामध्ये राहतो, पण मोती पण सजीव थोडीच असतं, ते किडा बनवतो ना, किडा बनवतो. चला आता शेंगा आणलेल्या आहेत फोडायला आणि लाकूडची शोधाशोध चालू आहे, कारण आपण एक मस्तपैकी लॉग बनवलेला होता शेंगा फोडणीचा आणि तो बराचसा व्हायरल पण झालेला आहे. तो शेंगा ह्या ट्रिकनी फोडलेल्या, म्हणून तीच ट्रिक वापरून शेंगा फोडायच्या. तर इथं गोणी पण आहे, शेंगा पण आहे आणि आत्ताच मगाशी हे खताच्या गोण्या आणलेल्या आहे. अजून पाऊसचा पत्ता नाही, पण आधीच तयारी केलेली आहे शेतीच्या कामाची सुद्धा. तर हे खताच्या गोण्या घेऊन आलेले आणि बाहेर ठेवलेले. तर माझ्या घरात ठेवायचं होतं, काय आलं पण ती गाडी आहेत ना, ती गाडी माझ्या घरापर्यंत येत नव्हती आणि मग काका म्हटले की इथंच ठेवून द्या. नंतर मग काढला येणी याचा पावड्याचा दांडा फोडणार आहे आणि आम्ही नीट करणार आहोत ते. तर ही आपण मागच्या वेळेस ट्रिक जशी केली होती त्याच पद्धतीने शेंगदाणे, काय होतं ते त्याचं टायटल नाव, शेंगा फोडायची ट्रिक, आणि बराचसा व्हायरल झालेला आहे तो. अशी गोणी वापरली ना तर त्याची फूट होत नाही आणि एक एक शेंग तुम्ही केव्हा काढणार आहे, बरोबर की नाही? तर एवढी शेंगा जरी फोडायच्या म्हटल्या तरी किती दिवस लागतील. तर ही आयडिया छान आहे त्या मानाने. आणि ही जे आहे ते शेंगा अशी फोडण्याची बरेचसे ठिकाणी करतातच. तर गोणीचा फायदा असा आहे की म्हणजे हे गोंडपाट म्हणजे हे जाळीचं गोंडपाट वापरलेलं आहे, याच्यातून हवा पण बाहेर पडते. आणि जर आपण ती प्लॅस्टिकची गोणी घेतली ना तर त्याने काय होतं, हवा त्याच्यामध्ये कोंडली जाते आणि त्याचा फुगवटा होतो. कधी कधी ती जी प्लॅस्टिकची गोणी फाटण्याची शक्यता असते. यासाठी हे जे आहे ते ना, ही अशी गोणी घ्यायची जेणेकरून हवा पण बाहेर पडली जाईल आणि व्यवस्थित फुटले जाईल. आणि त्याचबरोबर ही घाण पण किती बाहेर निघते. आता शेंगा म्हटल्यानंतर त्याला माती येणारच आणि त्याच्या सालपटाची सुद्धा घाण पडली जाते. ह्या शेंगा, तर ह्या शेंगा आम्ही उन्हात का वाळत घातल्या होत्या, कारण आम्हाला फोडायच्या होत्या लवकर, त्यासाठी पटकन उन्हात घातल्या होत्या वाळत. तर याच्या हा ना, हाताने फोडून नाही किती वेळाने दिवसभरीच घेतलं ना तरी होणार नाही हे असं पोत. ते फोडू शकता माणूस, पण मग सारखीच ती भुशी काढायची, सारखीच धूळ होती, घाण होती. हा शेंगा फोडायची ट्रिक हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तो जरूर पहा. त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये दिलेला आहे. ते आता हे काम करता करता हे व्हिडिओ केलेला आहे, व्लॉग बनवलेला आहे. तर बघा आता कसं गोणीमध्ये शेंगा भरून त्याच्यावर असे हलके हाताने जर दणके दिले तर याच्या टरपलामधून हे दाणे वेगळे होतात. आणि हे जे शेंगदाणे आहे ते आता हे पाखडून घ्यायचे आहेत. पाखडताना ते व्यवस्थित भुसा तर बाहेर पडला जातो, पण आणखीन म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण काही शेंगदाणे अलग होत नाही. तर याच्यामध्ये जेवढे शेंगा असतात ते शेंगासुद्धा काय करावं लागतात, पुन्हा त्यामध्ये गोणीमध्ये टाकून पुन्हा फोडावं लागतं. तर हा एक आपला गावच्या पद्धतीने हा जुगाड पद्धत आहे. आता भरपूर ठिकाणी आता शेंगा फोडण्याचं यंत्र आलेलं आहे, पण आता ही जुगाड पद्धतीसुद्धा काही ठिकाणी वापरली जाते. ज्याच्याकडे यंत्र नाही आहे ते वापरतात, पण ज्याच्याकडे आहे तर ते अशाच पद्धतीने करतात. तर ह्या पद्धतीनेच आम्ही हे शेंगा फोडत असतो. आणि त्या अधिक प्रमाणामध्ये हे शेंगदाणे आपल्याला जर पाहिजे असेल
तर या पद्धतीने आपण हा जुगाड करू शकतो आणि बऱ्यापैकी छान असे मस्तपैकी शेंगदाणे पण आपल्याला भरपूर प्रमाणात छान आलेले आहे. आणि हे उन्हात जास्त वाळत घातलं गेलं आहे ना, त्याच्यामुळे डायरेक्ट शेंगाचं उन्हात वाळत घातलं. थोड्या साधारण पद्धतीच्या हव्या होत्या शेंगा. म्हणजे खुळखुळ वाजत आहे ना, पाय जरी पडला ना तरी त्याचे शेंगदाणे बाहेर निघत आहे. मग अजून आहे ते शेंगदाणे याचे पडेल, मला काही कामच पडत नाही. मला आता ठेवायचं, भरून ठेवायचं काम चालेल. कसं काय लगेच काय पाऊस जर पडला तर मग काय सुरू होत. मृगाचा पाऊस तर जून पाऊस पडल्यावर त्याला वावर वापसा होऊन द्यावा लागते ना, जरा कोरडे होऊन द्यावं लागत. तिथून पुढे पेरणी, मग खताच्या गोण्या पाऊस पडल्यावर जरी आणले असते तरी चाललं असतं ना. तेव्हा दिलं गर्दी राहते, पैसे खर्च होऊन जाईल. पैसे ठेवायचे तसेच, गर्दी म्हणजे काय, त्या दुकानदाराला माल विकण्याचे तो देणारच प्रत्येकाला. ते एवढं पोतं फोडायचं होतं पण आता केलं कॅन्सल. हक्क म्हणे बस झालं. मला तर काही माझ्याकडे आहे ना अजून दुकानचे संपलेली नाही आहे आणि एकटा जीव किती खाईन यांचं काय. आता हे एवढं टोकरीभर म्हणजे या पोत्यातला म्हटल्यानंतर 2-2 टोकऱ्या झाल्या असत्या एकीच्या वाट्याला. मी 2 टोकऱ्या खाणार आहे का? नाही. मी म्हटलं मला तर अजून तर माझा डबा भरून येईल, तर मी नाही म्हटलं. आणि अक्का म्हणे की मग मला हे डबा भरून पुष्कळ होईल हा, तर मग आता हे अक्काचंच चालू आहे. आणि ही म्हणते मी इतक्या लवकर कायला फोडू माझ्यासाठी, म्हणून तिने केलं कॅन्सल. त्याच्यातूनच आता घेऊन जाणार आहे ती पण. तर शेंगा फोडायचं मशीन आहे बरं का, पण ते खूप जड आहे, ते आणावं लागन. इथं आहे आसपास पण आणायला आपल्याकडे साधन नाही आहे. नाही ते शेंगाही झाले असते शेंगदाणे फोडून, पण इतक्या लवकर आहे फोडून काय करायचं का ग, आहे की नाही. त्या माहेरी मी तर अजून एकदाही नाही आली ग, वगैरे नाही पाहिलं. तू तर बोलवलंही नाही, तर एक आपला लॉग झाला असता. साचीच्या गेलं साचीच्या आजीकडं. तुम्ही शौर्याला भेटायला त्याला का नाही आल्या? कधी शौर्य कधीची गोष्ट बोलती. आणि बाळाला घ्यायला बाळाची आत्या येत राहती बाई. मग आता एवढ्या मोठ्या मोठ्या कोण नाही आलं? याच्या श्रीमंत तुझ्या आत्या आल्या. एक नव्हती इथं, एक नाही आली आत्या त्याला घ्यायला. काय बोलती? मला माहिती नाही तुला कधी आणलं कधी काय, मला तुझे बी माहिती नाही. तुझं बाळ तिकडे झालं, तुला ऍडमिट केलं हे बी माहिती नाही. मला इथलं काहीच माहिती होत नाही. सांगू तर काय, आता हे जाणार आहे कोण, पुरी जाणार आहे तीर्थयात्रेला हे बी मला माहिती नव्हतं. कोण दुबईला जाणार हे माहिती नव्हतं. तर ते एकदम मला कधी माहिती झालं वाढदिवसाच्या दिवशी. आता ह्या ग्रुपमध्ये मला काही तुम्ही ठेवलेलं नाहीये. तर ग्रुपमध्ये पण नाही, हां ग्रुपमध्ये मला काही तुम्ही ठेवलेलं नाही. ते अलग पाडतात ह्या पुरी मला, त्याच्यामुळं मला माहिती होत नाही. आणि मी आता ते पण कोणाला विचारतही नाही, काही नाही, सहभागच घेत नाही. आता त्या दिवशी वावरत गेलं, मला हे पण माहिती नव्हतं. राणी आली हे, तिच्याबरोबर कोण आलं, ती चिव आली नाहीये, नंतर कळालं. पाकडून ठेवून मी निवडून पाकडून घालून मला एका ताईची कमेंट आली, वेट लॉससाठी तुम्ही काय करतात. तर मी वेट लॉससाठी काहीच नाही करत. म्हणजे मी वेट लॉस नाही, माझा हे शरीराचा प्रॉब्लेम आहे ना, त्यासाठी मी व्यायाम करते. पण पायांचे आता माझ्या सुरुवातीला आहे ना खूप असं म्हणजे ना हे असे बोटं दुखायचे, असे बोटं, आणि जी जागा झोपलेली राहायची ना त्या जागेवर सुद्धा दुखलं जायचं. पण आता बरंचसा मला आहे ना त्रास कमी झालेला आहे, आणि म्हणूनच मी चालू ठेवलेलं आहे. आणि मग हे शरीराचं जे दुखणं आहेत ना त्याच्यामध्ये काय झालं की जे मी व्यायाम करते त्याच्यामध्ये माझं थोडंसं वजन पण कमी झालेलं असं काही हरकत नाही. पण मला आहे ना हे असं ते दुखायलाच आवडत नाही. हे हात बोटं दुखणं, गुडघे दुखणं, पाय दुखणं, कधी टाचा पण खूप दुखायच्या. पण हे प्रॉब्लेम बरेचसे कमी झालेले. आता वेट लॉसचं म्हटल्यानंतर वैष्णवीनी जर केलं ना तर तिचे अनुभव तुम्हाला कळतील. पण तिने वेट लॉससाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तिला खूप वेळा सांगितलं. तिला ग्रुपमध्ये म्हणजे मी तिला हे पण द्यायची काय काय करायची, पण तिला इतका हे काय वाटलं काय माहिती, तिने मला ब्लॉक करून टाकलं. आता तिने केलं तर मनाने ठीक आहे, आणि मग ती तुम्हाला सांगन वेट लॉस साठी काय. तर एक तुमच्यासाठी एक खरंच ही मोटिवेशन राहील. पण तिने पहिला मनावर घेतलं पाहिजे. तर मलाही खूप अपेक्षा आहे तिने स्लिम व्हावं,
पण आता कसं आहे, ती लग्न झाल्यावर बरीचशी स्लिम होती, पण आता ते पुण्याला राहून राहून ती आणि आपल्या पती देवांना खाऊ घालू घालू, म्हणजे भावाला एक एक पदार्थ खाऊ घालू घालू तिची पण तब्येत वाढली. तर इतकी वाढलीत ना बस. मग आता तरी पण तिला ती झेपली जाते तब्येत, असं नाही की ती कामही करते दाना, पण तरी पण नको वाटतं आम्हाला की एवढी तब्येत नको आहे. तर ती घरच्या घरी पद्धतीने आपली तब्येत कमी करावं आणि ते एक मोटिवेशन पण होऊन जाईन असं. आता ती काय करते, पण ती आता करते तसं काहीतरी जेवणाच्या बाबतीत. काय करते ग तू? काहीच नाही करत आता. तू करत होती, तू म्हटले ना मी जेवणाचं ठेवलंय नियंत्रण. तेवढंच. ती जेवणाचंच नियंत्रण ठेवलेलं आहे तिने, म्हणजे सकाळी जेवल्यानंतर. मग ते पहिल्यापासून मग तसंच सवय माझी. अच्छा, मग तू मला म्हणे मी करते, म्हणे मी वॉकिंगही करते म्हणून. बरं, तिने केलं तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट होईल. ती मोटिवेशन पण होईल सगळ्यांसाठी. तिने काय काय केलंय ती सांगत जाईन. पण मी हे सर्व आहे ना, माझं शिरेचे प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे केलं, पण मला बराचसा फरक पडलेला आहे. डाळीला तू कसं जाणार आहे? उद्या चालले पुण्याला? माहेर. आणि तिकडं पुण्याला? पुण्याला 31ला. 1 तारखेला? 31/1ला. अच्छा. आता पॅकिंग वगैरे लगेच करून घेणार का पुण्याला जायचं म्हणून? नंतर काय नाही भेटलं. म्हणजे आजच पॅकिंग करायची. ती पण गाई आहे. मग एवढं कुठला असतं तर तुझा दिवस गेला असता. पॅकिंग काय राहिली माझी, झाली पॅकिंग. फक्त शेंगदाणे भरायचे होते आणि हरभऱ्याची डाळ भरायची होती. 2 मिनिटाचं काम नाही. माहेर कुठे आहे माहिती का? 1 किलोमीटर दूर असं, 1-2 किलोमीटर दूर आमच्या गावात आहे माहेरीचं. गावाच्या दुसऱ्या मळ्यात. हा, म्हणजे मला किती लांब येतो. 10 किलोमीटर पण नाही, 5 किलोमीटर पण नाही, अगदी 2 किलोमीटर आहे. तिचे पप्पा तिला सकाळ संध्याकाळ दुपार भेटायला येतात. असं माहेर आहे. आणि हिला वाटलं ना तर ही स्कूटीवर कधी अशी, जर स्कूटी असती ना आता ती गेली असती दुपारी तिकडे गप्पा मारायला आई बरोबर, पुन्हा आली असती इकडे चहा प्यायला, इकडे हे करायला, किंवा चहा प्यायला आईकडे गेली असती. तर इतक्या जवळ येते. ते अशी बोलू राहिली मला माहेरी जायचं. ते कसं लांब पोरगी असते. लांबच आहे. मग मी आता इथून जवळ आहे. हा इथून जवळ आहे, पुण्याहून लांब आहे. कच्चे नको घेऊ. हे बघ, हे किती घेतले तर. हा एक घे, दाखव त्याच्यात. निघाले ना एवढे पिवळे, नुसतं काठीने पाडले. काय करावं, चढायला जमल, पण मग चढायला सुद्धा आहे ना काय, आंबे ठिकठिकाणी नाहीये पिकेल. हे बघ इथं पण आहे, धर थांब. इकडे हे बघ. धर ग, ये ना आता. तुझी वट्टी तर भर. तुझी वट्टी भर राहिले मी आंब्यानी. घे. तोडले नाही, पडले. घ्यायचं तर घे, नाही तर मी चालले घेऊन. मी आहे तयारीत. एवढे चांगले आंबे तरी खराब म्हणते. आता मला पण लागतील बरं का. मी बरेच याची मशागत करते, पण मला काही. धर या पाय, एवढे भारी आहे आणि म्हणते खराब आहे. पाय बरं किती भारी. आणि ते असं आहे ना, असं पिशवीत ठेव आता, म्हणजे कच्चे खाणार नाही पोरं. ते कच्चे खायला काही नाही, पण मग ते असं पिकून खाल्ल्यानंतर कसं असं छान वाटतं. पोरांनी पिकून खावं, पोरांना दम निघत नाही. ते आंबट चिंचा दिवसभर खातात. ते मी वाऱ्याने पडलेल्या चिंचा गोळा केलेल्या आहे ना, तर असे प्लेट भरून चुपचाप येतात, चुपचाप घेऊन जातात. आणि एवढे चावतात ना, ते खाल्लेलं त्यांचं पाहिलं ना आपल्या दातातून असं वाटतं की आपले दात आंबू राहिले. पण पोरांना त्याचं काही नाही. ते कच्चं मच्च काय तसे खाऊ राहिले. तर आता जेवढे पडतील तेवढे आंबे. आता काय खूप वरपर्यंत नाही आहे आंबे यावेळेस आहे ना, फक्त खालीपर्यंतच आंबे. आणि बाय चान्स आले तरी, कारण हे मी इथं आहे ना जरा खणून घेतलं होतं पाणी, पण ज्यावेळेस
मला तोडत आहे मी. किती काठी दे ग. ऐ पुरी, ऐ पुरी, ओ थँक्यू. हा माझं एक आंबा पडेल, मला तेवढं दे. जाऊ दे जाऊ दे, शौर्याला दे, जाऊ दे. शौर्याला घेतले 2. असं त्यांचं शौर्य त्यांना देते ना. तू घेतला का ग वैष्णवी? किती घेतला? धर, तिला दे, तिला दे खायला. बघा सगळ्यांना आंबे पडले, सगळे आंबे खाऊ राहिलेले. वैष्णवीनी कच्चच वाढला का? पण तरी पिकलेले आहे ना ते. अगं मग फ्रीज मध्ये ठेवून खावा ना, ते गरम गरमच खात असतील. आणि मी पण घेतले 4, त्यांना भरपूर दिले, 10-15 घरातले. आणि मग मला ठेवले 4. आता हे काही रसाचे आंबे होतील असं नाहीये, पण हे अजून पिकायचे. दाखवले तर ते जातील ना. तुला दाखवले तर ते जातील ना. बघ 4च आहे. आंबट आहे ना, हिरवेगार आहे जरा. तू आंबट आहे शौर्य? आंबट आहे. शौर्याला काय बाई कच्चच खातोय. शौर्य तू थांब ना इथं, मग जांभळं खायला. आईला जाऊन येऊ दे माहेरी. मग तू जावा इथून डायरेक्ट 1 तारखेला. अजून हे आंबे आहे ना, देते मी तुला तोडून स्पेशली. आई नसल्यावर मग मी जास्त लक्ष देईन तुझ्याकडं, तुला जास्त देईन खायला. हा का रे? जायचंच आई बरोबर, जायचं. केले गोळाच केले. उचला, थकले पोर आता आंबे गोळा करू. आणि हे पाडाचे आंबे आहे की नाही. आणि आता हे पिकायला ठेवा. मला नाही वेळ वाटतं ते पिकून देणार आहे तुम्ही संध्याकाळपर्यंत खतम. संध्याकाळपर्यंत नाही, दिवसभरात खतम करून टाकणार आहे. यांना दिले पाडून मी. आणि आतमध्ये पण नेले अक्काने. तर आता हे बाकीचे आम्ही उद्या काढणार आहे. नाही तर काय, हे आज जर एवढे पिशवीभर काढले ना तरी हे तिथं बसतीलच. बरोबर की नाही? तेवढे फोडले, एवढे बरेच झाले ना, बरेच झाले. आणि हे राहिले हे पाकडायचं. आखाचं काम मी तर म्हणते 3 महिन्याचं काम झालं का ग? फोडायची, मग करायची चटणी करायची, चिक्की करायची, गूळ शेंगदाणे खायचे सकाळी उठला का. नाहीतर मग चिक्की करायची. हे कशी लागतील खायला? मग ते काही चवायचं लागेल का? चला आता